फास्ट अपडेट में आपका स्वागत है। मैं पत्रकार नवीन इनामदार। बीड़ जिले से एक बड़ी खबर सामने आई है, जहां लोकतांत्रिक तरीके से आंदोलन करने वाले प्रदर्शनकारियों पर दर्ज किए गए मामले के विरोध में सोमवार को जिलाधिकारी कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया गया। इस प्रदर्शन का नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता और बीड़ जिला सूचना अधिकार कार्यकर्ता महासंघ के प्रमुख प्रचार डॉक्टर गणेश ढौड़े ने किया। प्रदर्शन के दौरान आंदोलनकारियों ने लोकतंत्र बचाओ, संविधान बचाओ, आंदोलन हमारा अधिकार है और पुलिस प्रशासन की कथित दमनकारी कार्रवाई बंद करो जैसे नारे लगाए। प्रदर्शन के बाद मुख्यमंत्री, गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, बीड़ की पालक मंत्री सुनीत्रा पवार, महाराष्ट्र के पुलिस महानिरीक्षक तथा विशेष पुलिस महानिरीक्षक संभाजीनगर औरंगाबाद के नाम जिलाधिकारी के माध्यम से निवेदन सौंपा गया। प्रदर्शनकारियों का कहना है कि बीड़ जिला अस्पताल में प्रस्तुति के दौरान हुई छाया गणेश पंचाड़ की मृत्यु के मामले में पिछले 1 वर्ष से न्याय की मांग की जा रही है। उनका कहना है कि कई बार निवेदन दिए गए और आंदोलन भी किए गए, लेकिन अब तक न्याय नहीं मिला। दूसरी मांग, इसी मांग को लेकर पालक मंत्री सुनीत्रा पवार के दौरे के दौरान किष्किंधा पंचाड़ ने छाया पंचाड़ को न्याय दो के नारे लगाए। आंदोलनकारियों का कहना है कि इसके बाद उन्हें हिरासत में लेकर उनके खिलाफ मामले दर्ज किए गए और उनके साथ अपमानजनक व्यवहार किया गया। निवेदन में यह भी आरोप लगाया गया है कि शिवाजीनगर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ ने आंदोलन के दौरान मौजूद बाला साहेब मोरे पाटिल के साथ मारपीट की, जबकि प्रदर्शनकारियों का दावा है कि उन्होंने नारेबाजी भी नहीं की थी। हालांकि इन आरोपों पर संबंधित पुलिस अधिकारियों की ओर से इस मामले में सार्वजनिक रूप से कोई प्रतिक्रिया सामने नहीं आई है। डॉक्टर ढौरे का कहना है कि भारतीय संविधान के अनुच्छेद 19(1)(b) के तहत प्रत्येक नागरिक को शांतिपूर्वक और बिना हथियार के एकत्र होकर अपनी बात रखने और आंदोलन करने का मौलिक अधिकार प्राप्त है। उन्होंने कहा कि सर्वोच्च न्यायालय भी कई फैसले में शांतिपूर्ण प्रदर्शन को लेकर लोकतंत्र का महत्वपूर्ण हिस्सा बता चुका है। ऐसे में यदि शांतिपूर्ण आंदोलन करने वालों पर मामले दर्ज किए जाते हैं तो ये लोकतांत्रिक मूल्यों पर गंभीर प्रश्न खड़े करता है। प्रदर्शनकारियों ने मांग की है कि पूरे मामले की निष्पक्ष जांच कराई जाए। यदि किसी अधिकारी की गलती सामने आती है तो उसके खिलाफ कार्रवाई की जाए और आंदोलनकारियों पर दर्ज मामले को तत्काल वापस लिया जाए। इस प्रदर्शन में सूचना का अधिकार कार्यकर्ता, सामाजिक संगठन, किसान संगठन, दलित संगठनों के पदाधिकारी, विविध राजनीतिक दलों के प्रतिनिधि तथा बड़ी संख्या में सामाजिक कार्यकर्ता मौजूद रहे। अब सबसे बड़ा सवाल यह है, क्या प्रदर्शनकारियों की मांग पर सरकार और पुलिस प्रशासन कोई निर्णय लेगा? क्या दर्ज मामलों की समीक्षा होगी या फिर यह विवाद आगे और बढ़ेगा? आने वाले दिनों में इस पर सभी की नजरें होंगी। इस खबर पर आपकी क्या राय है? क्या शांतिपूर्ण आंदोलन करने वालों पर मामला दर्ज होना उचित है या प्रशासन ने कानून व्यवस्था बनाए रखने के लिए कार्रवाई की? अपनी राय हमें कमेंट बॉक्स में जरूर बताएं। अगर आपको ये रिपोर्ट पसंद आई हो तो वीडियो को लाइक करें, चैनल को सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूलें। धन्यवाद। राज्य तथा पालकमंत्री बीड सुनेत्राताई पवार बीड मध्ये आल्यानंतर बीड शहराला एका छावणीचं स्वरूप निर्माण होतं आणि जो राज्य घटनेने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे ते पोलीस प्रशासन हिरावतं। पोलीस प्रशासन आंदोलन करायला परवानगी देत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे किष्किंधा पंचायत गेल्या वर्षभरापासून बीड जिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान मयत पावलेल्या छाया गणेश पंचाळ यांना न्याय मिळण्यासाठी वारंवार आंदोलन करत आहेत। मात्र त्यांना पोलीस प्रशासनानं आम्ही तुमची पालकमंत्र्यांची भेट घालून देतो असं खोटं बोले दिशाभूल केली, त्यांना आंदोलन करू दिलं नाही। मात्र जेव्हा पालकमंत्र्यांची भेट झाली नाही तेव्हा किष्किंधा पंचायत जेव्हा घोषणा दिल्या न्याय द्या म्हणून, तेव्हा या पोलीस प्रशासनानं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत आणि त्यांना सहकार्य केले वर्षभरामध्ये। म्हणून बाळासाहेब मोरे असतील, त्याचबरोबर सीताताई दही असतील, यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते मागे घेण्यात यावे। आणि आमचं असं म्हणणं आहे की लोकशाही मार्गाने आंदोलन करणं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा
आंदोलन हा अविभाज्य घटक आहे असं सांगितलं आहे. मात्र बीडचं पोलीस प्रशासन जे आहे ते आंदोलनकर्ता आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे या आंदोलनकर्त्यांना नेल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे जे शीतलकुमार बल्लाळ आहेत त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली, मारहाण सुद्धा केली. आमची मागणी आहे संबंधित प्रकरणात चौकशी करायला पाहिजे. आणि शीतलकुमार बल्लाळ ज्यांनी अगदी लोकशाहीचा आवाज आंदोलनकर्त्याचा आवाज दडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची बीड शहरामधून हकालपट्टी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. जय शिवराय, जय भीम. परवा सुनेत्रा वहिनीसाहेब पवार पालकमंत्री बीड या बीडमध्ये आलेले असताना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलं, त्यांची भेट घेतली, त्यांचा कुठलाही ताप अडवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट या किष्किंधाताई पांचाळ या घरावर तुळशीपत्र ठेवून छाया पांचाळ आणि मुस्कान शेख यांना मृत पावलेल्या डिलिव्हरी दरम्यान न्याय यांच्या कुटुंबाला मिळावा म्हणून अतिशय प्रामाणिकपणे टोकाचा लढा देत आहेत लोकशाही मार्गाने. मात्र पोलीस प्रशासनाचा आम्ही आवाज सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी उठवू नाही, लोकशाहीमध्ये दडपण्याचा त्यांचा प्रयत्न हा चाललाय. म्हणून आमच्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यासाठी आम्हाला शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये नेलं आणि पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पाटील साहेब, जाधव साहेब, राख आणि या 4-5 कार्यकर्त्यांनी मी जाब विचारला की मी तिथं घोषणा सुद्धा दिलेला नाही आणि बाजूला होतो आणि माझ्यावर आणि सीताताई दयेवर गुन्हा कशामुळे नोंद, तर त्यांनी त्या ठिकाणी माझ्यावर धक्काबुक्की आणि अरेरावी करण्याचा प्रयत्न केला आणि दडपण्याचा आमचा आवाज या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न केलाय. पण मी या ठिकाणाहून सांगू इच्छितो की लोकशाही मार्गाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे तो आम्ही कुणालाही न घाबरता या ठिकाणी वापरणार आहेत. आणि एक गोपनीय गोष्ट सांगतो, या ठिकाणी सुनेत्रा वहिनीसाहेब पवार आणि बीडचे जे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक आहेत यांना बदलण्यासाठी शीतलकुमार बल्लाळ सारखे 5-7 PI पोलीस निरीक्षक या बीड जिल्ह्यामध्ये मुद्दाम होऊन गोंधळ कसा निर्माण होईल याचा प्रयत्न करत आहेत. शीतलकुमार बल्लाळ यांच्यावर आमच्यावर जो धक्काबुक्की केली, आम्हाला मारहाण केली, त्याच्याबद्दल त्यांची सखोल चौकशी CCTV फुटेज तपासून व्हावी, त्यांचं निलंबन व्हावं आणि इथून पुढं आम्हाला आंदोलनकर्त्याला स्वतः पोलीस निरीक्षक साहेब आणि SP साहेबांकर आज डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेबांनी ज्या प्रकारे आंदोलन ठेवलंय, मी त्यांना आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्याला विनंती करतो की जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकाच्या कानावर शिष्टमंडळ घेऊन ही गोष्ट घालावी, ही या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. छाया पांचाळ मृत्यू प्रकरणामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करत आहोत. विविध स्वरूपाचे आम्ही आंदोलनं केलेले आहेत शांततेच्या मार्गाने, परंतु न्याय न मिळाल्यामुळं बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री या 2 दिवसापूर्वी बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या होत्या आणि आम्हाला निवेदन देण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु आमचं निवेदन त्यांच्या हातात पोहोचलं नाही. मध्येच दुसरे कार्यकर्ते आणि पोलीस आले, त्याच्यामुळे आमचं त्यांचं बोलणं न झाल्यामुळे मी त्यांच्या गाडीच्या ताफ्यापुढे छाया पांचाळ आणि मुस्कान शेख या महिलांना न्याय मिळाला पाहिजे या घोषणा दिल्या. आक्षेपार्ह कुठलंही विधान न केल्यामुळे फक्त पोलीस प्रशासनाने आमच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल केलेले आहेत. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे आणि शीतलकुमार बल्लाळ यांनी फक्त द्वेषापोटी आम्ही त्यांना गेल्या वर्षापासून त्यांच्याकडे हे प्रकरण असल्यामुळे त्यांचा आमचा जास्त संबंध आला आणि त्यांना आम्ही कुठल्याही वेडावाकडं त्यांच्या विरोध गेलो नाही, परंतु त्यांनी फक्त द्वेषापूर्वी आमचे ही केलेले आहेत गुन्हे दाखल. त्यांनी गुन्हे मागे घ्यावेत आणि शीतलकुमार बल्लाळ यांनी जे आमचे सहकारी बाळासाहेब मोरे पाटील, सीताताई दये या सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांना पोलीस स्टेशन मध्ये नेऊन धक्काबुक्की केलेली आहे. गोचवरेला धरून त्यांनी पोलीस बळाचा वापर करून त्यांना डांबून गाडीमध्ये टाकलेला आहे आणि त्यांनी जे हे कृत्य केले त्याच्याबद्दल त्यांची सखोल चौकशी करून त्यांची इथून पुढे बीड जिल्ह्यातून हकालपट्टी करावी एवढी आमच्या मागणी. बीड शहरामध्ये बीडच्या पालकमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार या 31 तारखेला या ठिकाणी आल्यानंतर गेल्या 1 वर्षापासून मुस्कान शेख आणि छाया पांचाळ यांच्या मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते असतील बीडमधील गेल्या 1 वर्षापासून ते लढा देत आहेत. बीडच्या पालकमंत्री आल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांना आश्वासन दिलं
की बाबा आम्ही तुमची त्यांच्यासोबत भेट घालून देऊ, तुम्ही आंदोलन करू नका. त्यांनी आंदोलन ते स्थगिती केलं आणि निवेदन दिलं. निवेदन दिल्याच्या नंतर फक्त लोकशाहीमध्ये घोषणा देणं हा काही गुन्हा नाही आणि VIP तापा अडवला असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि त्या म्हणण्यानुसार सामाजिक कार्यकर्त्यावर 353 सारखे असे गंभीर आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम बीड शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने झालंय आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. त्याच्यामुळे लोकशाही वाचवा, संविधान वाचवा आणि ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे पाठीमागे घ्या. अशा स्वरूपाचं आंदोलन विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी आज करण्यात आलं. आम्ही गृहमंत्र्यांना इशारा देतोय की सामाजिक कार्यकर्त्याची आणि आंदोलनकर्त्याची गळचेपी थांबवा, अन्यथा हा उद्रेक महाराष्ट्रभर झाल्याशिवाय राहणार नाही, असा सुद्धा इशारा देतोय.